मराठी माणूस अख्खे पार झेंडे लावले ते फाटून आता दांडके उभे दांडके दांडके ते आमच्याच धुंगणावर वापरले जात आहे. चला आम्ही खेकडे आम्ही गांडूळ. अरे पण खेकड्याला मासळी बाजारात किंमत आहे, गांडूळ खताला मागणी आहे, पण मराठी माणसाला शस्त्र किंमत नाही. शस्त्र किंमत माफ करा महाराज, मी ओळखलं नाही. पण मला इथे का आणलंय महाराज? नाडून कसं चालणार? कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या नावानच संभरणा फोडत असेल आणि तो एक भोसले कुलतपन्न, तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे करून शांत बसायला हवं? कडी कपाऱ्या खऱ्या घोड्यातून निधड्या छातीनं घोड्याच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या माशुबाचे वारसदार असे हतबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तर कुडी उभारण्यासारखी महाराष्ट्राच्या पेशीवर टाकताय. त्याचसाठी का केला होता अट्टहास हिंदवी स्वराज्याचा, भरदमावळ्याच्या राज्याचा? आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाणा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली. तो हा दिवस पाहण्यासाठी तुम्हाला मराठी असल्याची काय करणार महाराज? किडे मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला. इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात, हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाबांच्या हातात. त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्लोगल्ली लाल स्टुलं मांडलेत. चणे शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत. महाराज, मराठी माणूस आहे कुठे? हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का? तितकं तुम्ही का नाही धंदा केलात गुजराताच्या बरोबरीश? हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडकाने थांबवलं होतं तुम्हाला? उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत. तुमच्या मुलांना IAS IPS शिकण्याची बुद्धी नव्हती. दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यालाच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता? दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढवून घेतली. ठेवले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीने घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी आर्जवा अजून किती दिवस करणार दिनकरराव? हेच ऐकण्यासाठी का मराठा तितका मिळवला होता? दिनकरराव, एक गाणं आहे बघा, वेणात मराठे वीर दौडले सात. आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं. श्रवणीय चाल, सुरेख वाद्य मिळेल, पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा. माझा लाखो करोडो लोकांचा मुलूक आणि वेडात मराठी वीर दौडले सात. फक्त सातच? बाकीचे कोणी गेले? तर दिनकरराव, उठा आणि मला वेडात मराठी वीर दौडले सात